ओके, तर लक्षात घ्या, which hormone is released from pituitary of mother once the fetal development is completed? तर त्याचा आन्सर आहे ऑक्सिटॉक्सिन. आणि अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन which organ of the female reproductive system starts to contract? तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं ते आहे युटेरस. and thereby birth process is facilitated. तर काय तिथं कॉम्प्रेस होतं? युटेरस. हे लिहून घ्या, ऑक्सिटॉक्सिन आणि युटेरस. ते the man is totally responsible whether the couple will have a boy or girl. तर त्याच्याबद्दल आपण 8वी 9वीत पण बोललेलो आहे. आणि थिंकिंग ऑफ दिस इज इट राईट? तर मुलगी होईल किंवा मुलगा होईल हे नॉर्मली कोणावर असतं? मुलांवर किंवा मेनवर. ओके, हे आपल्यावर अवलंबून असतं, मेन्सवर, नॉट ऑन अ फिमेल्स. नाव आता आपण जे मेन टॉपिक बघतोय ते आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन टॉपिक काय आहे? मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मली आपल्याला का शिकवलं जात आहे? कारण आता बऱ्याचशा जणांना, म्हणजे मुलींना स्पेशली आफ्टर 12 MC पिरियड प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर त्याची जाणीव हवी. आणि आपल्या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही. बोलत नाही म्हटल्यावर आपल्याला काय करायला पाहिजे? त्याच्याबद्दल जागरूकता हवी. म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंटने 10th मध्ये हे सिलेबसला टाकलेलं आहे. तर त्याला आपण पॉझिटिव्हली घेऊन आता पुढे जाऊया. महत्वाचा शब्द काय? प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? तारुण्य. जसं जसं आपण वयात येतो, बरेचसे जण म्हणतात आता आपण वयात येतो, तर आपल्यामध्ये बरेचसे हॉर्मोनिटिकल चेंजेस येतात. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी. आणि याच्या आधी डिस्कस करत असताना मी तुम्हाला आधीच सांगितलं की मेन्स्ट्रुअल सायकल इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ. जर आपलं रिप्रोडक्शन होतं आहे, रिजनरेशन होतं आहे, तर याच्यासाठी मेन्स्ट्रुअल सायकल खूप महत्त्वाची असते. सो आपण तारुण्यात येत असताना दोज चेंजेस रिपीट, म्हणजे एक रिपिटेशन होतं फिमेलच्या बॉडीमध्ये. आणि तो पिरियड किती दिवसांचा असतो? 28 ते 30 दिवसांचा. बरोबर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट इंटरवल टाईम. हाऊ मेनी टाईम? 28 to 30 days. दिस रिपिटेटिव्ह चेंजेस पिरियड, मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं की एक लेक्चर आज होते, उद्या सेम टाईमवर लेक्चर होणार, तर पिरियड झालं. तर तसं तिची सायकल जी रिपीट होणार आहे आफ्टर 28 to 30 days. बरोबर. त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतो. बघा, हे आलं तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, ही डेफिनेशन झाली मेन्स्ट्रुअल सायकलची. देन बघा परत, मेन्स्ट्रुअल सायकल ही एक नॅचरल प्रोसेस आहे. डोंट पुश अ पॅनिक बटन फॉर इट. थोडं मॅच्युअर्ड होत आहे आपण, वी आर गोइंग टू बिकम अ प्युबर्ट. सो आपण काय लक्षात घ्यायचं त्याच्यासाठी की ही नॅचरल प्रोसेस आहे. ही मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये होतेच अप टू द एज ऑफ 45. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस आणि ती कंट्रोल होते 4 हार्मोन्सचे द्वारे. किती टोटल हार्मोन्स किती येतील त्याच्यासाठी? 4. ते 4 हार्मोन्स कुठले आहेत? बाय 4 हार्मोन्स. दोज 4 हार्मोन्स आर, फर्स्ट वन FSH, सेकंड वन LH, थर्ड वन इस्ट्रोजन, लास्ट वन प्रोजेस्टेरॉन. थोडं लक्षात घ्या, महत्वाचा विषय आहे. FSH चं फुल फॉर्म काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन अँड देन प्रोजेस्टेरॉन. सो one of the several follicles in the ovary. What is mean by follicles? लिहिलंय बघा तुम्ही, अतिशय लहान अशी कोश किंवा ग्रंथी, हे काय तुमचं फॉलिकल. ओके, सो फॉलिकल इथं हा शब्द येतो. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन द ओव्हरी स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग विथ ओसाइट प्रेझेंट इन इट. ओके,
तर त्याच्यात जे ओसाईट प्रेझेंट आहे, गर्ल्समध्ये ते ओसाईट अवेलेबल असतात. ओके, मेन्समध्ये आपण स्पर्म किंवा सिमन म्हणतो. तर ते ओसाईट प्रेझेंट असतं कोणामध्ये, गर्ल्समध्ये. ते काय होत असतं मग, स्टार्ट्स टू डेव्हलप अलॉंग ओसाईट अंडर द इफेक्ट ऑफ, मग त्याच्यावर जी प्रोसेस होते ती कोणत्या हॉर्मोनमुळे होते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. त्या FSH फर्स्ट काय आलं तुमचं, समजा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, आणि ते काय सेक्रेट करते, सेक्रेशन म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याच्यात बाहेर पडतं एक प्रकारे त्याच्यातून. तर इस्ट्रोजन. व्हॉट इज इस्ट्रोजन? द ग्रुप ऑफ हॉर्मोन्स. म्हणजे एक ओसाईटद्वारा नंबर ऑफ, तिथं आता काय होत आहे, एक FSH मधून तिथं काय येत आहे, इस्ट्रोजन बाहेर पडत आहेत. ओके. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप. आता एंडोमेट्रियम कुठला पार्ट आहे तो आधी बघूया. ही जी लाईन आहे ना, ही म्हणजे आली एंडोमेट्रियम. ते मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जी लाईन्स दाखवलेल्या आहेत ना, तर इथं बदल होत असतात ते. ओके, कळलं ना? ही जी व्हाईट लाईन आहे ते काय आहे, एंडोमेट्रियम. काय आहे ते, एंडोमेट्रियम. सो एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. तर युटेरस दाखवली मी तुम्हाला, तर हे जे चेंजेस आहेत त्या एंडोमेट्रियम मध्ये होत आहेत. आणि जर तुम्ही रक्त जो खराब वेस्ट ब्लड बघितलं, तो कुठे दिसतो तुम्हाला, इथं. तर फर्स्ट 5 days मध्ये आपल्याला काय तिथं पिरियड ऑफ मेन्सुरेशन, आणि सायकल कुठून तरी रिपीट करायची म्हणून ते पहिले स्टार्ट केली पिरियड ऑफ मेन्सुरेशन मधून. तिथं जे घाण रक्त आहे ते बाहेर पडतंय, वेस्टेज. सो फॉलिकल इन द ओव्हरी स्टार्ट्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, FSH बघितलं, त्याच्यातून एस्ट्रोजन आलंय. एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल और रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल. फर्स्ट सायकल किंवा परत ती रिपीट होत असते अंडर द इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन. हे सर्व कोणामुळे होतंय, एस्ट्रोजन. ग्रुप्स ऑफ हॉर्मोन्स मुळे ते होतंय. कोणामुळे होतंय, ग्रुप्स ऑफ हॉर्मोन्स. मीनवाइल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इज डेव्हलपमेंट. फॉलिकल काय करतं, स्वतःचं डेव्हलपमेंट कम्प्लीट करतं. हे सर्व होत असताना फॉलिकल स्वतःचं डेव्हलपमेंट कम्प्लीट करत असतं. फॉलिकल काय आहे, एक छोटीशी अशी ग्रंथी आहे. आता ती छोटीशी ग्रंथी काय झाली, आता डेव्हलप झाली. इट बर्स्ट, आणि मग ती फुटते. ती काय होते, फुटते. मग बघा, हे तुमचं आलं फुल्ली ग्रोन फॉलिकल, आणि पहिलं काय होतं, FSH LH, बरोबर. FSH आणि LH. तर इथं जर ब्ल्यू कलरची लाईन बघितली तुम्ही, त्याच्यातून फुल्ली ग्रोन फॉलिकल म्हणजे ज्याची ग्रोथ झालेली आहे असं एक फॉलिकल आता काय झालंय, तिथं डेव्हलप झालंय. आफ्टर बर्स्टिंग इट बर्स्ट द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स अँड ओसाइट इज रिलीज. आणि ते एकदा बर्स्ट झालं, बर्स्ट झाल्यानंतर हे जे बाहेर पडलंय हे काय आहे, ओसाइट. इट बर्स्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसाइट इज रिलीज. दिस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. सो मीनवाईल म्हणजे त्याच वेळेत काय होत असतं, तिथं ल्युटिनायझिंग हार्मोन काय करत असतं, फॉलिकलला डेव्हलप करत असतं, आणि डेव्हलप केल्यानंतर तिथं ओव्ह्युलेशन हे टेक प्लेस करत आहे. फर्स्ट तुमचं काय झालं बघा, इथं पिरियड ऑफ मेन्सुरेशन, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. मी तुम्हाला ते इंटरनल पार्ट मध्ये जाऊन तिथं हे दाखवलं मी तुम्हाला की एंडोमेट्रियमला कुठं डेव्हलपमेंट होते, हे पूर्ण कुठं होते ते पण मी सांगितलं. आणि एकदा का तुमचं फुल्ली ग्रोन फॉलिकल बाहेर पडलं तर हाला तुमचा ओव्ह्युलेशन पिरियड. कुठला पिरियड आला, ओव्ह्युलेशन पिरियड. ओव्ह्युलेशन पिरियड आल्यानंतर पुढे बघा, रिमेनिंग टिश्यू ऑफ बर्स्ट फॉलिकल फॉर्म्स कॉप्स ल्युटियम. जर का हे कॉप्स ल्युटियम म्हणजे हे तुमचं जर का ओसाइट सोबत इथं स्पर्म ऍड झाले
आयदर देयर इज अ कॉन्टॅक्ट ऑफ मेन और वुमन, इट डझंट मॅटर, हे प्रोसेस कंटिन्यू चालू असते. ओके, ड्युरिंग प्रोसेस जर का कॉन्टॅक्टमध्ये आले तर हे कॉर्प्स ल्युटियम काय करतात, प्रोजेस्टेरॉन जनरेट करतात. काय जनरेट करतील, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन. सो रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल फॉर्म्स कॉर्प्स ल्युटियम. कॉर्प्स ल्युटियम स्टार्ट्स टू सेक्रेट प्रोजेस्टेरॉन. काय जनरेट करताय, प्रोजेस्टेरॉन. आणि एंडोमेट्रियल ग्लँड सेक्रेट देअर सेक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आणि एंडोमेट्रियल ग्लँड, एंडोमेट्रियल परत सांगते, एंडोमेट्रियल परत सांगते. तर हे एंडोमेट्रियल ग्लँड आहे इथं. ती काय करते एंडोमेट्रियल ग्लँड, रिमेनिंग टिश्यू ऑफ बस्ट फॉलिकल फॉर्म्स कॉर्प्स ल्युटियम. हे कॉर्प्स ल्युटियम फॉर्म झालं आणि कॉर्प्स ल्युटियम स्टार्ट्स टू सेक्रेट प्रोजेस्टेरॉन. काय सेक्रेट केलं त्यांनी, प्रोजेस्टेरॉन. हे कुठं सेक्रेट झालेले, हे बघा ओव्ह्युलेशन पिरियड कंप्लीट झालं. मग ह्या पिरियडमध्ये काय झालं तुमचं, पिरियड ऑफ सेक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियममध्ये ते सेक्रेशन स्टार्ट झालं. पण सेक्रेशन कसलं होतं, कॉर्प्स ल्युटियमचं आणि प्रोजेस्टेरॉनचं. हां, सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. मग ते जे एम्ब्रिओ म्हणजे जे गर्भ फॉर्म होतं ना बेटा, ते कुठं फॉर्म होणार, ह्या एंडोमेट्रियममध्ये, हे इथं. आणि हे पोटाला इथं कनेक्टेड असतं. मी तुम्हाला आधी ही गोष्ट सांगितलेली होती. आणि तिथूनच आपल्या बाळाला किंवा आपल्याला अन्न भेटलं होतं. हां, मग त्यानंतर जर का ते कॉर्प्स ल्युटियम ने गर्भधारण घे, त्याच्यामुळे जर गर्भधारण झालं तर ठीक, आणि जर नाही झालं तर मग ते कशात कन्वर्ट होतं, कॉर्प्स ॲल्बिकन्स मध्ये. कशात कन्वर्ट होईल ते, कॉर्प्स ॲल्बिकन मध्ये. इफ ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड, हे बघा मी तुम्हाला आता सांगितलं ना, जर ओसाइट फर्टिलाइज नाही झाली, किती वेळमध्ये, जसं ते कॉर्प्स ल्युटियम जनरेट झाले त्याच्यानंतर 24 तासात ते फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे ओसाइटचं. फर्टिलायझेशन ओसाइटचं तुम्हाला फिगर, आता कोणीतरी मला विचारलं होतं सर ती ओसाइटची फिगर ड्रॉ करायची का, तर हे बघा ही ओसाइट. ओके, हे स्पर्म्स येऊन अटॅक करतायत आणि हा जो मेन पार्ट आहे हा कोणता आहे, ओसाइट. आणि एवढ्या स्पर्म्समधून फक्त एक स्पर्म तिथं काय होत असतं, या ओसाइट सोबत काय येत असतं, कॉन्टॅक्टमध्ये येत असतं. इट्स अ नॅचरल प्रोसेस, इट्स नॉट इन अवर कंट्रोल. श्वासोच्छ्वास आपल्या कंट्रोलमध्ये आहे का, आपण ब्रीथ इन ब्रीथ आउट करतो, तर ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर हे सर्व नॅचरल असतं. ओके, हे आपण सिलेक्ट नाही करू शकत. सो कॉर्प्स ल्युटियम बिकम्स इनॅक्टिव्ह अँड ट्रान्सफॉर्म इनटू कॉर्प्स ॲल्बिकन्स. ते ओसाइट कॉन्टॅक्टमध्ये आली तर ते काय होईल तुमचं, कॉर्प्स ल्युटियम. आणि जर नाही आली तर ते कशात कन्वर्ट झाली, मग कॉर्प्स ॲल्बिकनमध्ये. ड्यू टू दिस सेक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि जर का ॲल्बिकनमध्ये त्या 24 तासात त्या ओसाइट कन्वर्ट झाली, मग गर्भधारणा होत नाही. ड्यू टू दिस सेक्रेशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डीजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दिस हार्मोन्स. आणि हे सर्व काय होत असतं, मग डीजनरेट होत असतं. मग आता डीजनरेट होतंय याचा अर्थ अजून एक विषय लक्षात घ्या. या सर्व जे हार्मोन्स आहेत ते आपली बॉडीनं शरीरात काहीच ठेवत नाही. आपल्या शरीरात काटा जरी टुचला आणि तो बाहेर पडत नसेल तर कुरूप बनतो तो, आणि काही दिवसांनी तो काटानं बाहेर पडतो. फक्त तळपायाला थोडं जास्त त्रास होतो, पण बाकीच्या तुमचे, मला एकदा सपोज तुम्ही इथं लागलो होतं कुठेतरी, मला आठवतंय, आणि हाताला लागल्यानंतर मी डॉक्टर साहेबांकडे गेलो होतो, माझ्या मौसाजींकडे. ते म्हटलं ते बेटा तू काहीच करू नको, ते ऑटोमॅटिकली बाहेर पडेल. एके दिवशी डायरेक्ट आपोआप बाहेर पडलं होतं. तर आपलं शरीर बाहेरच्या अवयवामध्ये शरीरात ठेवत नाही. मग हे जे हार्मोन्स आहे आता एकदा डेड झाले तर जसं आपण वेस्टेज आपलं बाहेर पडतं, तसं हे एक प्रकारे मिनिस्ट्रल सायकलच्या माध्यमातून हे सर्व हार्मोन्स जे आहेत ते बाहेर पडतील. आता 2 हार्मोन्स, टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज ओव्हम, जे आता काहीच कामाचे राहिलेले आहेत, त्यांच्यात जीवच नाही आहे. अनफर्टिलाइज ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. दिस इज अकंपनीड विथ द कंटिन्युअस ब्लिडिंग. म्हणजे आता ते फक्त हार्मोन्स बाहेर नाही पडू शकत, म्हणून त्याच्यासोबत जे घाण रक्त आहे ते सुद्धा बाहेर पडतं ब्लिडिंगच्या माध्यमातून. ब्लिडिंग कंटिन्युअस अप्रॉक्सिमेटली फॉर 5 days. दिस इज कॉल्ड मेन्स्ट्रुएशन. आणि ही जी ब्लिडिंग होत असते एखाद्या मुलींना किंवा स्त्रियांना, हे कंटिन्युअस 5 दिवस होत असते वजायना थ्रू. आणि तीच काय आले तुमचं
मेन्सुरेशन किंवा मिनिस्ट्रल सायकलेशन. ही सायकल मेन्सुरेशन आहे ती प्रोसेस, पण ती प्रोसेस दर 5 दिवसांनी दर 28 ते 30 दिवसांनी रिपीट होते, म्हणून त्याला मेन्सुरेशन सायकल किंवा मिनिस्ट्रल सायकल असं म्हटलं जात आहे. येते लक्षात. सो अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज्ड, जेव्हापर्यंत ती ओसाइट दाखवली तुम्हाला, आणि ओसाइट फर्टिलाइज कोणाच्या मदतीने होते? स्पर्म्सच्या मदतीने. ती जेव्हापर्यंत फर्टिलाइज होत नाही तेव्हापर्यंत एम्ब्रो अनलेस द ओसाइट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रो इज इम्प्लांटेड, जेव्हा ते इम्प्लांट होईल तर तिथे स्पर्म आणि ओसाइटचा कॉन्टॅक्ट पाहिजे. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. नॉर्मली मुलींच्या शरीरात ते कंटिन्यू होत असतं. ओके, बट जर का तिथं स्पर्म भेटलं तर डायरेक्ट गर्भधारणा होऊन जाते. इफ द एम्ब्रो इज इम्प्लांटेड, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप. एकदा का गर्भधारण झालं तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की 8 ते 9 महिने हे प्रोसेस थांबून जाते. टेम्पररी स्टॉप टिल द पॅट्रिएशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. पॅट्रिएशन म्हणजे बाळंतपणा आलं, म्हणजे आता एक तर गर्भधारण झाली तिथं एमसी पिरियड थांबलंय, कारण तिथं बाळ आहे ना, त्या बाळामुळे एमसी पिरियड येत नाही. आणि त्यानंतर अजून काय सांगितलंय की म्हणजे एकदा का ते बाळ ब्रेस्ट फीड करायला लागलं तर तुमचं काय होतं, ते परत एमसी पिरियड येतं. आणि मिनिस्ट्रल सायकल इज नॅचरल प्रोसेस अँड द वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. त्यावेळेस खूप त्रास होतो. आपण ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसला आपण थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे? समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या घरच्यांना किंवा आपण एक याच्यात एक सोशल एक मेसेज असं देईल की समजदारीने वागायला पाहिजे ह्या पॉईंटला. जर कळतंय, मदत करता येत असेल, अननोईंगली मदत करून द्यायची. कळतंय ना, तर त्रास काय होतो ते मुलींना माहिती आहे, मुलींना बरोबर सांभाळून घेतात. पण चुकून एखाद्याला जर लक्षात आलं तर समजदारी, सेन्स वापरा, समजदार बना, जाणकार बना की नाही हा त्रास आहे त्या दीदीला, त्या लेडीजला. हसण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक बना. कळते ना समजदारी? यस और नो? यस और नो? कारण तो त्रास फक्त त्या व्यक्तीला नाही होत, आपल्या घरच्यांना सुद्धा होतो. तर रिस्पेक्ट करायला शिका त्या गोष्टीला. देर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. आता ते पूर्ण सेल्स जे आहेत ते डेड आहेत, तर त्याच्यामुळे ना इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर ड्यू टू ऑल सच रिजन्स देर इज अ नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता, आणि सेकंड म्हणजे खूप वेदना होतात. वेदना स्टार्टिंगला 2-3 दिवसाला भरपूर होतात, म्हणून काय केलं जातं की मुलींना म्हणा किंवा लेडीजला तेव्हा आराम करण्याची एक काय दिली जाते, त्यांना एक क्लिअर सांगितलेलं असतं की तुम्ही आराम करायला हवा. ओके, यात आता कालपेक्षा आय होप सो आज जास्त समजलं असावं. तर मी हा व्हिडिओ यूट्यूबवर फ्रीमध्ये अपलोड करेन, म्हणजे नॉर्मल अपलोड करून देईल. तो ॲपमध्ये करणार नाही. काय ॲपमध्ये करू? फर्स्ट व्हिडिओ हा ॲपमध्येच करतो, म्हणजे डाउनलोड करतील काही जण. हां बरोबर.